तब्बल 100 पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडिओ, महिलांसोबत गैरवर्तन आणि भोंदूगिरीचा कहर. खराब प्रकरण म्हणजे महाराष्ट्राची प्रतिमा खराब करणारं प्रकरण. लाजिरवाणी गोष्ट म्हणजे स्वतःला जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी सुद्धा अशा भोंदूंचे पाय धुवावे, त्यांच्यासमोर पायघड्या घालाव्यात हे महाराष्ट्राचं दुर्दैव. एकीकडे महिलांच्या सुरक्षेच्या घोषणा, भाषणं, बॅनरबाजी करत स्वतःला स्वयंघोषित महिलांचे रक्षणकर्ते म्हणवणारे देवाभाऊ आता कुठे? गुन्हेगार, भोंदू बाबा, बलात्कारी, अत्याचारी या सगळ्यांसोबत नेहमीच महायुतीचे धागेदोरे कसे काय सापडतात? महायुती अजून कोणाकोणासोबत कनेक्शन जपणार? महाराष्ट्राने आता विचार करायला हवा. महाराष्ट्राची संस्कृती मलिन करणाऱ्यांना डोक्यावर घेऊन नाचवणाऱ्या सरकारवर आपण किती विश्वास ठेवायचा? भोंदू खराबता अटक तर झाली, पण त्याला शिक्षाही झालीच पाहिजे. कमेंटमध्ये व्यक्त व्हा. महाराष्ट्राचा संताप सरकारच्या कानापर्यंत पोहोचू दे.